नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। महापालिका रुग्णालयात केळवण साजरा केल्याप्रकरणी 16 कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापला। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता रुग्णालयात रुग्णसेवा धाब्यावर बसून केळवण साजरा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाने दणका दिलाय। या प्रकरणाची गंभीर दखल घेत रुग्णालय प्रमुखांनी संबंधित 16 कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार दंड म्हणून कापण्याचे आदेश दिले आहेत। यामध्ये प्रयोगशाळा प्रमुखासह कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश असून या कारवाईमुळे महापालिका रुग्णालयात खासगी उत्सव साजरा करणाऱ्यांचे धाबेदान आणले आहेत। 24 एप्रिल रोजी जिजामाता रुग्णालयातील प्रयोगशाळा विभागात हा प्रकार घडला होता। एका महिला लॅब टेक्निशियनचे लग्न ठरल्याने आणि त्यांचा निरोप समारंभ असल्याने या कर्मचाऱ्यांनी चक्क रुग्णालयातच केळवणचा घाट घातला होता। सायबर फसवणुकीतून 56 लाख रुपये गमावलेल्या नागरिकाला पोलिसांनी मिळवून दिले पैसे परत। सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये गमावलेली रक्कम परत मिळवणे अवघड मानले जात असताना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी 56 लाख रुपयांची रक्कम तक्रारदाराला परत मिळवून दिली आहे। भोसरी येथील PHBB ऑल्स कंपनीचे संचालक संजय जाधव यांची अज्ञात सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केली होती। परदेशातील कंपनीशी सुरू असलेल्या व्यावसायिक व्यवहाराचा फायदा घेत गुन्हेगारांनी त्याच नावाचे साधर्म्य असलेला बनावटी ईमेल आयडी तयार केला। त्याद्वारे कंपनीचे बँक खाते बदलल्याची खोटी माहिती देत नवीन परदेशी खात्यावर पैसे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले। तक्रारदाराला हा ईमेल खरा वाटल्याने त्यांनी 6 एप्रिल रोजी 56 लाख रुपये अमेरिकेच्या सिटीजन बँकेच्या खात्यावर वर्ग केले। पोलीस तक्रार झाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी परदेशी बँक खात्याची माहिती मिळून ही रक्कम फ्रीज करण्याची प्रक्रिया सुरू केली। सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असलेली बॅग एसटीच्या सुरक्षा रक्षककडून परत। वल्लभनगर आगारातील सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेमुळे आणि सतर्कतेमुळे एका महिला प्रवाशाचे मौल्यवान ऐवज असलेली बॅग सुरक्षितपणे परत मिळाली। काल हा प्रकार घडला। राधिका वाघमारे या कळंब ते वल्लभनगर या बसने प्रवास करत होत्या। प्रवासादरम्यान घाईघाईत त्या बॅग बसमध्येच विसरल्या। बॅगमध्ये सुमारे 3 तोळे सोन्याचे मंगळसूत्र, लहान मुलांचे चांदीचे दागिने आणि रोकड होती। बॅग विसरल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने वल्लभनगर एसटी प्रशासनाशी संपर्क साधून सुरक्षा रक्षकांना याची माहिती दिली। सुरक्षा रक्षकांनी वेळ न दवडता संबंधित बसचा शोध घेतला। बसमध्ये राधिका पवार यांची बॅग मिळाली, शिवाय दुसऱ्या एका प्रवाशाची बॅगही आढळून आली। या दोन्ही बॅगा खात्री पटवून परत देण्यात आल्या। फुगेवाडी येथे भुयारी मार्ग उभारण्यास पालिका रेल्वेला देणार 3.5 कोटी। फुगेवाडी येथे हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम दफनभूमीकडे जाण्यासाठी रेल्वे मार्ग आणि 30 मीटर SCMTR खाली भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे। यासाठी 4,42,00,000 खर्चासह रकमेला काल स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। यापैकी 3.5 कोटी रुपये रेल्वेला देण्यात येणार आहेत। फुगेवाडी येथील हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम दफनभूमीकडे जाण्यासाठी रेल्वे मार्ग ओलांडावा लागतो। त्यात अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत। हे टाळण्यासाठी रेल्वे मार्गाच्या खाली भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहेत। त्या कामाचे आदेश चैतन्य कन्स्ट्रक्शनला नुकतेच देण्यात आले आहेत। रेल्वेच्या मालकीच्या जागेतील कामाच्या नकाशाला रेल्वे खात्याने मान्यता दिली आहे। पतीच्या वाढदिवसाचा केक पत्नीला पडला 2.25 लाखाला। पतीच्या वाढदिवसासाठी मागवलेला केक वेळेत न आल्याने कस्टमर केअरला फोन लावलेल्या पत्नीला सायबर चोरट्यांनी 1,31,000 रुपयांचा गंडा घातला। हिंजवडी येथील वाकड रस्त्यावर असलेल्या मेगा पोलीस सोसायटीत हा प्रकार घडला। संबंधित महिलेने या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पतीचा वाढदिवस असल्याने फिर्यादी महिलेने झोमॅटोवरून केक ऑर्डर केला होता, मात्र केक वेळेत न आल्याने फिर्यादीने गुगलवरून मिळालेल्या नंबरवर संपर्क साधला। समोरील व्यक्तीने पैसे रिफंड करतो असे सांगून महिलेला बोलण्यात गुंतून ठेवले आणि त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला। त्यानंतर फिर्यादीचा ॲक्सेस आणि ICICI बँकेच्या खात्यातून 1,31,000 रुपये परस्पर काढून घेतले। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि Instagram चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।